हॅलो सगळ्यांना हाय बरं का. आज नागपंचमी आहे. नागपंचमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. कमेंटमध्ये तुम्ही मला शुभेच्छा देऊ शकता बरं का. मी तुमची दुश्मनी नाही. ढुस नागिन. मी पण तुमच्यासारखीच एक सामान्य प्रेमळ बाई आहे, कळलं का. तर ना मुद्दा खूप छान आहे बरं का. खालच्या बोळात घालू का, खालच्या बोळात घालू का. कोणाकोणाला ऐकण्यात रस आहे, कमेंट करून सांगा की जरा. की वंदना, तू मुद्दे घेऊन येतीस आणि बोलता बोलता वेगळ्या दिशेनं जातीस. कमाल की बात है. ह्याच्यासाठी सध्या मेंदू लागतो, मेंदू. हा तर मुद्दा खूप छान आहे. सकाळी सकाळी नागपंचमीचं जे तुमच्या समोर मी बोलणार आहे म्हणजे खालच्या बोळात घालू का. चुकीचं काही पण बोलत जाऊ नका हो, समजत जाऊ नका. हां, खास करून ह्या सोशल मीडिया जे हँडल करतात ना, हे सोशल मीडियावाले लोक जे कोण आहेत ते चॅनल, हे कोणाच्या चॅनलावर काय चुकीचं दाखवायलेत का, काय म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं ना तर छोट्या छोट्या गोष्टीला गृहीत धरून चॅनल बॅन करतात लोक. त्या लोकांना म्हणायचंय मला, हां, तुम्ही अगोदर व्हिडिओ बघा, ऐका आणि त्यानंतर ठरवा माझ्या चॅनलवर स्ट्राईक मारायची का नाही मारायची, ती कळलं का. हां, तर मी मुद्द्याला करते चालू. आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी लोक उपवास करतात, राहुळाला जातात आणि देवदर्शन म्हणजे पूजापाठ करतात. पूजापाठमध्ये काय काय असतं, लाह्या असतात. त्या ज्वारीच्या लाह्या बनवतात आमच्याकडं. तुमच्याकडं काय माहिती नाही. आमच्याकडं ज्वारीच्या लाह्या बनवतात. पुन्हा मग हळद, कुकू, फुलं, निवद हे सगळं असतंय पूजाची सामग्री. आणि खास महत्त्व दुधाला आहे बरं का. हां, तर बघा, दूध नागिनला आणि नागोबाला ते कुण्या पद्धतीनं देतात, राहुळाला जाऊन. आता राहुळ म्हणजे एक बोळाच असतंय का नाही, बोळाचं राहुळ. आणि त्या राहुळात नाग नागिन राहतात म्हणे, खेळतात. ह्या बोळातून त्या बोळात, त्या बोळातून ह्या बोळात. तर मग समजा एक दोन दुधाच्या पिशव्या नेल्या तर मग कोणत्या बोळात टाकायचं दूध, कोणत्या बोळातून नागोबा निघन, नागिन दूध प्यायला, हे विचारात पडतो माणूस. म्हणून त्याचा अर्थ काय होतो, खालच्या बोळात घालू का. दूध दूध दूध. हां, त्या दोन्ही पिशव्यातलं दूध, दोन्ही पिशव्या. तर आहे का नाही मजेदार. तर मग अशाच प्रकारे
अर्थहीन बरेच आपण काढू शकता की राव, त्याला कोणाची मनाई आहे का बंधन? हा, तुम्हाला जे अर्थ काढायचा ते तुम्ही काढू शकता, काढा बिंदास काढा, त्याला मी काय करू? मी तर मुद्दा चांगला घेऊन आले ना नागपंचमीचा. नागपंचमी आहे आज, नागोबाची नागिनीची पूजा करतात लोक, राहुळाला जातात, पिशव्या दुधाच्या पिशव्या म्हणलंय मी, 2-2 दुधाच्या पिशव्या जरी नेल्या तरी बी त्या जितके राहुळाचे बोळ आहेत ना, त्या कुठल्या बोळात टाकायचं हे कळत नाही. म्हणून कुठेतरी विचार येतो, खालच्या बोळात घालू का दूध, घालू का खालच्या बोळात दूध घालू का? किती सोपं आहे हा. आता कोणत्या कोणत्या नागाला नागिनीला असे केस फुटलेले असतात, केस फुटलेला नागोबा नागिन असतात ना, तर अहो चक्क त्या केसांना बघून काय फील होतं माणसाला, त्या वाहनेरासारखं, वाहनेर माहित नाही तुम्हाला? वाहनेर ते वाहनेर विचित्र असतंय, बाई माणसाला धोकादायक असतंय वाहनेर. त्याच्या अंगावर केस असतात आणि मग एखाद्या नागिनीच्या अंगावर केस पाहून त्या वाहनेराचं लक्ष येतं माणसाला. हा, ज्यांची पूजा अर्चना केली त्याच्या अंगावर केस पाहून विचित्र वाहनेराचं ते चित्र समोर दिसतं ना डोळ्यासमोर. पण त्याच विचित्र वाहनेराला मारुतीचं एक नामकरण दिलेलं आहे, मारुतीचं. मारुती म्हणजे आता हे बी माहित नाही, ब्रह्मचारी मारुती, बाईचा पर्श नाही. हा, ते समुद्रातून त्या माशीच्या का मच्छीच्या तोंडातून जन्म झालेला आहे म्हण त्या मारुतीचा. हा, असं म्हणते तर माय, कुणी काय म्हणते तर कुणी काय म्हणते, काल्पनिक गोष्टी आहेत त्या. हा, तुम्हाला विश्वास असला तर तुम्ही करू शकता ना, त्याच्यात काय आहे? अशा कितीतरी काल्पनिक गोष्टी आहेत ज्या रिअल आहेत ना, ओरिजिनल वास्तव्य जे आहे त्याच्यामध्ये काय एवढं काहीच नाही. वंदनाबद्दल काय माहिती नाही, वंदनाबद्दल काय माहिती नसताना ठरवून मोकळं होणारे होते तर वंदना अशी हाय, वंदना तशी हाय, वंदना ही हाय, वंदना ती हाय. अरे पण नक्की वंदना कशी हाय हे कोणाला जाणून घ्यायचंय का? वास्तव्य हे आहे आत्ताच्या चालू जीवनाचं. त्याच्यानं मी काल्पनिक गोष्टीकडे वळले आहे. तुमचं म्हणणं काय आहे? मारुती ते ब्रह्मचारी आहे म्हणते ता. ब्रह्मचारी म्हणजे त्याला बाईचा स्पर्श कधी झालेलाच नाही, त्याने कधी करून घेतलेलाच नाही बाईचा स्पर्श. ते पुरुष आहे मारुती, पण बाईचा स्पर्श कधी त्यांनी करून घेतलेला नाही. आता हे किती सत्य आहे हे सहजासहजी मी विश्वास कसा करू? कारण की वास्तविक मी आहे आणि मी जे बघते ते भयानक आहे. ब्रह्मचारी ह्या जगात कुणीच नाही हो, कुणीच नाही.
अगदी ते अर्धवट जे लोक असतात ना, बॉडीचे त्यांच्या अवयव जे असतात ते अर्धवट असतात, ते सुद्धा नाही तर ब्रह्मचारी प्युअर, म्हणजे कुठल्या गोष्टीला बाटलेली. अवघड आहे. तर ब्रह्मचारी मारवती त्यांच्याबद्दल जे काय असायचं ते असू द्या, शेवटी ते काल्पनिक आहे माझ्यासाठी तरी. पण आता वास्तव्यामध्ये जे आहे त्याला आपण किती बरोबर आणि किती चुकीचं हे माहिती असल्याशिवाय ते मान्य करूनही घेऊ नाही आणि कोणावर लादूही नाही, असं मला वाटतंय. कळलं का? तर असे काही लोक आहेत ब्रह्मचार्याचं पांघरून पांघरतात आणि एवढी त्यांच्यामध्ये ती घाण भरलेली असती, एवढी त्यांच्यामध्ये ते किडा वळवळतोय ना, त्यांच्यासारखी नासकी अवलाद दुसरी कोणी नसती आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हां. आणि जे बाई असू द्या, गडी असू द्या, अगदी प्रामाणिकपणे आपलं आयुष्य जगतेत ना, त्यांना ह्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक गोष्टीला सामोरे जावं लागत आहे. हा, प्रत्येक गोष्टीला. आता समजा एक पुरुष आहे, बिचारा कधी कोण्या बाईबद्दल वाईट वासना तर मनामध्ये आणतच नाही, पण कधी नजरेनं वाईट नजरेनंही कधी बघत नाही. आहेत असे पुरुष बरं का. हा, जे त्याच्याजवळ त्याचं आहे त्यालाच ते मलाच आहे, लोकांचं काय व्हावं अशा विचारानं जगणारे पुरुष. पण हे असे पुरुष जर समजा कधीतरी एखाद्या बाईला दुसऱ्या बरं का एक महत्व द्यायला लागली, तर नक्कीच तिथं लोक डाऊट घेतेत. हां, लोक डाऊट घेतेत. डाऊट घेण्यासारखं काही नसतं बरं का वास्तव्यामध्ये. ते महत्व देण्याचं कारण मी तुम्हाला सांगते. एखाद्या बाईला महत्व का द्यायचंय, का देतोय, मनामध्ये कुठलीही शंका, कुठलंही पाप, कुठलाही स्वार्थ नसताना एका बाईला महत्व देण्याचं कारण की बाबा आता मी आहे, आता समजा माझा स्वभाव एकदम क्लिअर कट आहे, धोपट, सरळ, आणि हे बऱ्याच दिवसातून असं कुठंतरी दिसून येतंय की बाबा ही बाई थोडीशी वेगळीच आहे, तिच्याबद्दल अजून जाणून घ्यावा, तिच्याबद्दल अजून माहिती काढून घ्यावी. हे असं कोण म्हणतं? खरोखर एखाद्या बाईला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असतं ना, ते पुरुष तसं करतात बरं का. त्या बाईला माहिती सुद्धा नसतंय तिच्याबद्दल कोण काय
माहिती घ्यायले का कोण काय विचार करायले का काय, काहीच नाही. मग जशी जशी माहिती मिळतीया एकदम क्लॅरिटी नंबर 1 प्युअर, तसं तसं कितीही पुरुष दुसऱ्या महिलेला महत्त्व न देणारा असू द्या, पण ते पुरुष महत्त्व दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच आता मी माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये जशी मी वयात आली, जशी मी लहानाची मोठी झाली, तेव्हापासून कधीच कुठे कोणाबद्दल अशा चुकीच्या भावना, विचार, कोणाबद्दल द्वेष, तिरस्कार, विटंबना, वाईट चांगलं, हे कोणाकडे किती आहे, कोणाकडे किती नाही, काय आहे, माझ्याकडे काय नाही, ह्या अशा गोष्टी कुठंच माझ्या आयुष्यात नाही आढळून येत. कुठंच जे आढळून येतं ते दुसऱ्यांसाठी आपल्याच्यानं होईल तेवढा प्रयत्न करायचा, होईल तेवढा. आता दुसऱ्यांसाठी म्हटलं तरी बी कुठल्याही येणारा जाणारा सोबत नाही बरं का, उगाच तुम्ही काहीतरी समजितान. आता येणारा जाणारा सोबत नाही म्हटलं तरी बी बघा, आता समजा सहज बाहेर जर गेले मी कुठेही बाजारात, मार्केटला बाहेर जर गेले आणि रस्त्यावर जर काही पण असू द्या, प्राणी, पक्षी किंवा व्यक्ती अडचणीत दिसला तर माझं काम मी सोडून तिथे वेळ देते वेळ. मग जे आपल्या निगडीत असतात त्या लोकांना असं कधीच खचून जाऊ देत नाही. कळलं का? त्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी, आधारस्तंभ होईल तेवढे आपल्याच्यानं करत राहायचं. म्हणजेच होईल तेवढं आपल्याच्यानं करत जाणारी बाई ही वंदना आहे. आता मग अशा गोष्टी निदर्शनात जेव्हा येतात तर एखादा पुरुष त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल चुकीच्या भावना कशा काय ठेवू शकतंय, कशा काय ठेवू शकतंय. जरी बी चुकीच्या भावना असतील तरीही माझ्या समोर व्यक्त होण्याची हिम्मत करेल का? माझ्याबद्दल जेव्हा खरोखर माहिती मिळवलेली असेल तेव्हा तर कधीच नाही. की ही बाई कधी एक्सेप्ट करून घेणारी नाही. क्वालिटी जी तिची आहे आणि तीच क्वालिटी मला आकर्षित करत आहे. चुकीच्या भावनाने नाही, पण एक माणुसकीने, आपुलकीने, आपलेपणाने, एक इमानदार व्यक्ती असल्याने, सहवास चांगल्या व्यक्तीचा कोणाच्याही आयुष्यात असायला पाहिजे. सहवास चांगल्या व्यक्तीचा कोणाच्याही आयुष्यात असायला पाहिजे असं त्या प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. पण झालंय कसं, चांगल्या व्यक्तीला ओळखणारे खूप कमी आहेत, खूप कमी.
घडलंय का तुमच्यासोबत असं? मी म्हणत नाही तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही पण चांगलेच आहात. आणि तुम्ही चांगले असताना तुमच्यासोबत कधी असं काही चुकीचं घडलंय का? नक्कीच घडलं असावा. चांगल्यासोबत वाईट नेहमी घडतं बरं का. कारण की जी चांगली व्यक्ती असते ना, ती वाईटातल्या वाईटाला एक चांगुलपणाच्या रूपांतरात असं म्हणजे चांगुलपणाचं रूप द्यायला बघते. चांगुलपणाचं त्याच्यातले वाईट गुण काढून चांगले गुण टाकायला बघते असं मला म्हणायचंय. तिथे आपण विसरून जातो, अरे बाबा आपल्यासारखं दुसरं कोणी नाही. हे जेव्हा लक्षात येतं ना, तेव्हा पश्चाताप होतो. पश्चाताप होतो का नाही? आणि त्यानंतर पुन्हा माणूस विचार करून पुन्हा म्हणजे अलर्ट होतो अलर्ट. किती चांगला माणूस असू द्या. आता मी कधीच कोणाबद्दल चुकीच्या भावना ठेवत नाही, चुकीचे विचार करत नाही कोणाबद्दल, किंवा कोणाला असं त्रास देण्याचा प्रयत्न कधीच केलेला नाही. आणि जेव्हा जेव्हा जिथे गरज असते वाईटातून चांगल्या दिशेनं घेऊन जायची, तिथे दिशा तर चांगली पकडतात लोक, पण दिशा दाखवणाराला ते नरक दाखवितात. नरक असं होतं यार. तर मग त्यानंतर पुन्हा मग विचार करतोय माणूस, क्या थी मैं क्या हो गई. काहीतरी असंच हो माय, हो सत्य आहे. तर बघा असा अनुभव मी कधी घेतलेला आहे, जेव्हा माझे आई वडील, दुश्मनाला तसं मरण येऊ नाही बरं का. माझ्या आई वडिलाला जे आलंय ना, ते मरण दुश्मनाला येऊ नाही. आणि ते आयुष्यात मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विसरणार तर कधी नाही, पण असं कोणाबद्दलच तसं मरण मागणार नाही, कोणाबद्दलच. एवढं बेकार, एवढं वाईट वेळ येते, वाईट बरं का प्रत्येकावर, हे खरं आहे. वेळ प्रत्येकावर वाईट येते आणि ती वेळ निघूनही जाते. पण त्या वेळेत जे काय आपल्यासोबत घडतं ते मात्र तसंच राहतं बरं का. ते कुठं जात नाही, विसरताही येत नाही आणि त्याला घेऊन जगताही येत नाही. ते आहे तिथंच असतं. आणि कधी कधी असं मग माणूस व्यक्त होतं. आई बाप गेले, घरामध्ये दुसरं एक सहानुभूती दाखवणार, म्हणजे डोक्यावर हात ठेवणार, पाठीवून हात फिरवणार, बाळा म्हणणार. आता आई बापाला लेकरू कितीही मोठं झालं तरीही बाळच असतं बरं का. आणि म्हणजे घरात मीच मोठी, कळलं का. आपल्या डोक्यावर हात ठेवणारी मीच, स्वतःच्या आणि माझ्या भावंडांच्या, इतरांच्या. जग कसं आहे त्याला फेस टू फेस एकदम सामोरे जाणारी मीच. नाते गोते, सोयरे धायरे लई लोक म्हणतात,
नात्यागोत्यांना, स्वैऱ्या-धैर्यांना काय वाटेल, काय विचार करत असतील. अरे बाबांनो, ज्या वेळेस आपल्यावर वेळ येतो ना, त्यावेळेस आपल्याला जन्मदाते मायबाप सोडून दुसरं कोणी नसतं, दुसरं कोणीही नसतं. खूप जवळून अनुभवलंय मी. शेवटी करोना काळ होता, च्या मायला जवळचे लांब जाऊ लागले, पण जवळ कुणी यायला रिकामे नव्हते. तशा परिस्थितीमध्ये आईवडील गेले. स्वतःला सावरता सावरता डिप्रेशनला जवळ केले या वंदनाने. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सोशल मीडियाची खूप मदत झालेली आहे. आणि आता ही सोशल मीडिया म्हणजेच माझ्या जीवनाचा भाग. अरे बाबा, माझं जीवनच ही सोशल मीडिया आहे. कळलं का? जगण्याचा जरिया, माझ्या जगण्याचा जरिया केवळ आणि केवळ ही सोशल मीडिया. त्यानंतर कवर होत होत गेले आणि कवर होता होता पुन्ह्यांदा मी माझं आयुष्य जगायला लागले आणि माझ्या आयुष्यात इम्पॉर्टंट, महत्त्वाचं कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या जाणायला लागले, ओळखायला लागले, समजून घ्यायला लागले. म्हणजेच माझे मुलं, नवरा, संसार, हे त्या अशा तशा गोष्टी ह्या सगळ्या पुन्हा म्हणजे लांब कधी गेल्या हे जरी नाही कळाले ना, तरीही जवळ कशा आल्या हे खूप महत्त्वाचे आहे आणि खूप अनुभवी आहे. हो, सत्य आहे. माझ्या मुलांची, नवऱ्याची, म्हणजे कुठल्याच ह्या माणसांची ओळख नव्हती मला हो राहिलेली, कुठल्याच. मी कधी बोलत नाही, पण मी माझ्या स्वतःला ओळखत नाही. असं झालं. एक वेळ आलता ती. अनुभव खूप भयानक आहे. आणि आत्ता जे मी हसून खेळून एकदम अशी कुठल्या कुठं बोलताना दिसते ना तुमच्या समोर, यार खूप दुःख, सोबत घेऊन जगत आहे. खूप 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 दुःख सोबत घेऊन जगत आहे. आहे का कोणाला कल्पना या गोष्टीची? असू द्या, जाऊ द्या. अशा गोष्टी सहजासहजी विसरता येत नाहीत. आणि आयुष्य कोणाला नको वाटतं का हो? जगणं कोणी सोडून देतं का? जगा, आपापल्या पर्यायानं जगा. कोण काय बोलतं, कोण काय म्हणतं, आपल्याबद्दल कोणाचे विचार काय आहेत महत्त्वाचे नाहीत बरं का. आपलं आयुष्य, आपलं जीवन हे नक्कीच महत्त्वाचं आहे.
दुसऱ्या कोणासाठी नाही, आपल्या स्वतःसाठी. संपायचं प्रत्येकाला आहे, नष्ट होणारच आहोत, पण पुन्हा जे तुम्ही मला ऐकत आहो ते ऐकायला मिळणार का हो नष्ट मी झाल्यावर? मग आहे तोपर्यंत ऐका ना. यालाच जीवन म्हणतात, यालाच जीवन म्हणतात. जगा आणि जगू द्या. एकदम कसं मस्त. दुःख प्रत्येकाला असतात. डिशक्याव मारा गोळी त्या दुःखाला. काय वाटतं तुम्हाला? माझ्या चेहऱ्यावरचं हसू नाही, हसरा चेहरा, त्या मागचं राज लोकांना दिसतं. काय वाह्यात बाई आहे बाबा. माझा हसरा चेहरा बघून सोशल मीडियावर जे बोलते, वागते, चलते, माझी मर्जी आहे, तुमच्या कोणाची नाही. जे मी तुम्हाला बोलते तेच तुम्ही ऐकता, जे मी तुमच्या समोर दिसते तेच तुम्ही मला बघता. मला माझ्यामध्ये उतरून जर समजून कधी घेण्याचा प्रयत्न केला ना तर सुधार घडायचा नाही हो. तुम्हाला सुधार घडायचा नाही, हे सत्य आहे. सुधार कशापासून घडायचा नाही की ही बाई हे एवढं जे तिचं साम्राज्य आहे त्याला असं म्हणजे सतत एकत्र करत जे येती, करत जे आली, ते कशासाठी, त्यातून तिनं काय सिद्ध केलं, तिला काय मिळालं. बापाच्या घरातून त्या अगोदर नवऱ्याच्या म्हणजेच माझ्या सासरच्या लोकांकडून आणि त्यानंतर बापाच्या घरातून. लय वास्तव्य भयानक आहे, पण शेवटी आईबाप नसल्यावर गोष्ट वेगळी असते माहेरची, हे समजून घ्यायचं आपणच. सासर, अरे बाबा नवरा आहे ना आपल्या जोडीला, अजून काय पाहिजे. नवरा आपल्या आयुष्यात एकटा नवरा जरी झाला ना तर पुरेसे आहे, पुरेसे जीवन जगायला. लक्षात घ्या गोष्ट. आणि ते माझ्याकडे आहे. माझे मायबाप नाहीत, त्यामुळे माहेर आणि माहेरच्या लोकांचा अनुभव, बाहेरून येणाऱ्या लोकांचा समजून घ्या. असू द्या, जाऊ द्या, बस झाला आता. उगाचच नको करीन ते भरायले. कळलं का? चला बाय.